केसरकर आहेत. मी सकाळी उदय सामंत मंत्र्यांशी बोललोय. हा जो प्रकल्प आहे तो आपल्या राज्याचा प्रकल्प आहे. तो राज्यातून बाहेर जाणार नाही याची आपण खात्री बाळगा. MTHL आता 12 तारखेला त्याचं उद्घाटन होतंय. आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या शुभ हस्ते हा MTHL जो आहे 22 किलोमीटरचा सिंगल लॉंगेस्ट सी ब्रिज आहे देशातला. आणि यामुळे जे 2 तासाचं अंतर आहे ते फक्त 15 मिनिटावर 20 मिनिटावर येणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होईल, इंधनाची बचत होईल, प्रदूषण कमी होईल. अशा प्रकारचा हा गेम चेंजर प्रकल्प आहे. यामुळे मुंबई आणि नवी मुंबई, महामुंबई तिकडे तयार होईल. तिथे मोठ्या प्रमाणावर ग्रोथ होईल आणि खऱ्या अर्थाने एक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. हाँ एक मिनट, वो जो क्या चाहिए MTHL जो मुंबई ट्रांस हार्बर लिंक जो प्रोजेक्ट है ये सिंगल लॉन्गेस्ट 22 किलोमीटर का सी ब्रिज है. ये देश का सबसे लॉन्गेस्ट है. आज जो समय लगता है 2 घंटे वहां जाने के लिए रायगढ़ में, इस प्रकल्प के होने के वजह से इसमें सिर्फ 15 मिनट में वहां पहुंच सकते हैं. इसका उद्घाटन आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के शुभ हस्ते होने वाला है और इससे काफ़ी लोगों की समय की बचत होगी, फ्यूल की बचत होगी, पोल्यूशन कम होगा. एक गेम चेंजर प्रोजेक्ट है. ये मुंबई और रायगढ़ नज़दीक आ जाएगा. एक ये जो है वहाँ अर्थव्यवस्था को बहुत बड़ी बूस्ट मिलने वाली है इसमें. और इसलिए ये ऐसे प्रकल्प जो है, जो जैसे समृद्धि हाईवे हो, ये MTHL हो, ये मुंबई पुणे मिसिंग लिंक हो, ये मेट्रो हो, या जो भी मुंबई में जितने प्रोजेक्ट चल रहे, कोस्टल हाईवे हो, ये सब रुका दिए थे. हमारी सरकार आने के बाद तुरंत उसको स्पीड दे दिया और ये काम शुरू हो गया. लोगों के प्रकल्प को रोकना ये राज्य के विरोधी काम है और इसलिए विकास विरोधी लोगों को जनता पूरी तरह सबक सिखाएगी. और इसलिए हम जितने भी विकास के प्रकल्प है उन्हें बहुत तेजी से आगे बढ़ाएंगे. पकड लिया आहे, पोलीस अलर्ट आहेत, त्याच्यामध्ये कारवाई झालेली आहे. काही ते काही ड्रग्स आहेत, काय म्हणतो त्याला, अंमली पदार्थ आहेत, नाही ते काय MD वगैरे काय ते भेटलंय. ते पोलीस आयुक्तांनी मला सांगितलंय. तिथे जे काही रेव पार्टीमध्ये झालंय त्याचा गुन्हा दाखल झालेला आहे. या राज्यामध्ये हे मुंबईमध्ये पण ड्रग फ्री मुंबई करण्याचा संकल्प आम्ही मांडलेला आहे. 5,000 कोटीचा ड्रग मुंबई पोलिसांनी पकडलेला आहे आणि म्हणून त्या विरोधी पक्षाला आरोप करण्याचा अधिकार नाही. त्यांच्या काळात तर काहीच पकडत नव्हते आणि मग का पकडत नव्हते हे शोधलं पाहिजे तुम्ही. आमच्या काळामध्ये 5,000 कोटीचा ड्रग्स पकडले. ठाण्याला कारवाई होते. मुंबईमध्ये शाळा, कॉलेज, आजूबाजूला जिथे जिथे टपऱ्या, हॉटेल आहेत तिथे ड्रग्स विकतात ते सगळं तोडून टाकायला सांगितलं आम्ही. डिमॉलिश करायला सांगितलंय. ड्रग जे विकतात त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना जेलमध्ये टाकायला सांगितलेलं आहे. हे सरकारचं आमचं अभियान आहे. मी तुम्हाला सांगतो. संजय राऊत म्हणतात की हे सरकार थांबा जरा एक मिनिट. मी तुम्हाला एक गोष्ट अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो. 2018 मध्ये मी स्वतः अर्थ राज्यमंत्री असताना हा प्रकल्प दिलेला आहे. तो महाराष्ट्र राज्याचा प्रकल्प आहे. कोणीही तो महाराष्ट्राच्या बाहेर घेऊन जाऊ शकत नाही. दुर्दैवाने 2019 मध्ये महाराष्ट्राला असे एक पर्यटन मंत्री मिळाले की ज्यांना पर्यटन म्हणजे काय ते माहिती नाही आणि त्यांच्या काळामध्ये हा प्रकल्प रखडला. अनेक वेळेला त्यांच्याशी चर्चा केली. पाणबुडीचा प्रकल्प आहे. पाणबुडी पाण्यात बुडली तर काय अशी त्यांच्या मनामध्ये शंका होते. पाणबुडी मुळातच पाण्यामध्ये बुडण्यासाठी असते आणि सिंधुदुर्गमध्ये जे कोराल्स आहेत, ज्याला समुद्री विश्व किंवा प्रवाळ म्हणतात, हे अन्य कुठेही नाही आहेत एवढे चांगले. आणि त्यामुळे त्या ठिकाणी निश्चितपणे पाणबुडीचा प्रकल्प होणार आहे. 2018 मध्ये महाराष्ट्राचा प्रकल्प होता, तो बघून केरळने आपली पाणबुडी बुक केलेली आहे. तशीच गुजरातने केलेली आहे.
त्याच्यामुळे प्रत्येकाला आपल्या राज्यामध्ये काहीतरी ॲक्टिव्हिटी करण्याचा अधिकार आहे. याचा अर्थ महाराष्ट्रातला प्रकल्प बाहेर गेला असं बिलकुल नाही. सुदैवाने आता चांगले पर्यटन मंत्री आलेले आहेत. लवकरच या प्रकल्पाची अंमलबजावणी होईल आणि हा प्रकल्प 6 महिन्याच्या आत कसा कार्यान्वित करायचा या संदर्भात सुद्धा आवश्यक त्या सूचना आणि मी चर्चा ही आदरणीय पर्यटन मंत्र्यांशी केलेली आहे. पर्यटन मंत्री बाहेर होते. उद्या परवा आमची त्यांच्यावर मीटिंग होईल आणि नंतर या पर्यटन प्रकल्पाला सुद्धा गती देण्यात येईल. मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो रखडलेला आहे आणि एकूण या सगळ्या बैठकीमध्ये जयंत पाटील जे होते ते पण अजित पवारांबरोबर येणार होते आणि त्याच्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असं देखील ठरलं होतं. नेमकं काय आहे